ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उद्या अनंत चतुर्दशी आणि त्यामुळे विसर्जनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेतनं मुंबईतले जे काही महत्त्वाचे समुद्रकिनारे आहेत जिथे विसर्जनाचा कार्यक्रम पार पडतो तिथे मोठी जोरदार तयारी करण्यात येते आणि मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरती दरवर्षी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं स्वतंत्र अशी व्यवस्था जी आहे ती करण्यात येते आहे। सध्या आपण पाहतो की वेगवेगळी व्यासपीठ ते इथे उभारण्यात आलेले आहेत। त्यामध्ये मुंबई पोलिसांची कंट्रोल रूम सुद्धा आहे। त्याचबरोबर गणेश भक्त जे मोठ्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं गिरगाव चौपाटीवरती येत असतात त्यांना योग्य त्या सूचना योग्य त्या वेळेमध्ये मिळाव्यात, त्याचबरोबर त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुद्धा विशेष खबरदारी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात येते आहे। त्याचबरोबर हे सगळं उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे निर्विघ्नपणे पार पडावा आणि योग्य त्या गणेश भक्तांना त्या वेळेला ती महत्त्वाची मदत जी असते ती सुद्धा मिळावी यासाठी सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हे अनेक स्टेज सूचनांसाठी उभारण्यात आलेले आहेत। जीवरक्षकांची मोठी फौज आहे। त्याचबरोबर समुद्र किनाऱ्यामध्ये जे गणेश भक्त विसर्जनासाठी उतरतात त्यांना सुद्धा तातडीनं मदत मिळावी यासाठी सुद्धा एक वेगळी यंत्रणा जी आहे ती सुद्धा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। विसर्जन जे होतं त्या ठिकाणी गिरगाव चौपाटीवरती सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे मानाचे मुंबईचे जे काही महत्त्वाचे गणपती आहेत त्यांचं विसर्जन सुद्धा इथेच पार पडतं आणि त्यामुळे इथे मोठी होणारी गर्दी पाहता गर्दीवरती नियंत्रण राहावं, त्याचबरोबर गर्दीवरती CCTVचे कॅमेऱ्यांची निगराणी राहावी यासाठी सुद्धा व्यवस्थित आणि स्वतंत्र अशी यंत्रणा जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या वतीनं उभारण्यात आलेली आहे। विसर्जनाच्या ज्या काही रांगा आहेत किंवा जिथून या विसर्जनाच्या मिरवणुका निघतात त्या ठिकाणी सुद्धा ठिकठिकाणी मुंबई पोलिसांनी अनेक मनोरे उभे केलेले आहेत जिथे या सगळ्या मिरवणुकीवरती त्यांचं लक्ष असेल आणि उद्याचा दिवस सकाळपासून ते उशिरापर्यंत त्याचबरोबर रविवारचा दिवस उजाडेपर्यंत विसर्जनाचे अनेक जे काही गणपती असतात ते गिरगाव चौपाटीवरती असतात आणि त्यामुळे उद्याचा दिवस निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी ही मोठी तयारी मुंबई महानगरपालिका त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या वतीने केली गेली असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे उद्याचा दिवस कसा असणार किंवा उद्याच्या दिवसभरामध्ये कशा पद्धतीने विसर्जनाचा कार्यक्रम संकट विना पार पडतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन योगेश सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।